याच प्रभू मी धन्य धन्य झालो प्रभू धन्य धन्य झालो भाव भक्तीची याच सुमने घेऊन मी आलो तुझी आसाई याच प्रभू धन्य धन्य झालो प्रभू मी धन्य धन्य झालो नवीन आज्ञा तुम्हास माझी परस्परावर प्रेम करा जशी मी केली प्रीत तुम्हावर तशी प्रीत बरसात करा प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शब्द आपल्या हृदयात बाळगून ह्या पवित्र मिसा बलिदानाची आपण सुरुवात करूया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांस लाभो प्रस्तावना कधी कधी जुन्या करारामध्ये देव हा सूद घेणारा आणि रागेश प्रवृत्तीचा असा प्रकट केलेला दिसतो। अर्थातच काही परिच्छेद असेही आहेत की ज्यामध्ये देव हा बिनशर्त प्रेम करणारा म्हणून उल्लेख आहे। अद्भुत अद्वितीय असा देव जो शुद्ध आणि शाश्वत प्रेम आहे असे जगाला प्रकट करणारा तो येशू होता। देव जो कोणाचाही न्याय करीत नाही कोणाचा निषेध करीत नाही अशा वेळी क्षमा करण्याचा प्रश्नच त्याच्या मनात येत नाही। असा हा न्याय न करणारा अति प्रेमळ देव त्याचे प्रकटीकरण येशू करतो। देव हा कधीही निषेध करणारा नाही हे येशू प्रकट करतो। या देवाचा अनुभव घेण्यासाठी कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रत्येक वर्षी आपण सर्व श्रद्धावंत बाळ येशूच्या चरणाशी येतो कारण आपला विश्वास आहे आणि त्यानेच म्हटलेलं आहे अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जनो तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन। आजचा जो विषय आहे की देवाची प्रीती किती महनीय आहे महनीय प्रीती असा आपला देव प्रेमळ आहे दयाळू आहे तो कधीच आपल्याला शिक्षा करत नाही आपल्या पापांची माफी तो नेहमीच करत असतो आणि म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करूया आणि मी तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करू इच्छितो। जेव्हा काल मी काही मित्रांना सांगितलं की मी बाळ येशू चर्चकडे मिसासाठी जात आहे त्या सर्वांनी मला विनंती केली फादर आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा। काही लोक आजारी आहेत त्यांनी मला मेसेज पाठवला की माझ्यासाठी प्रार्थना करा। अशा अनेक लोकांनी आपल्या प्रत्येकाला प्रार्थना कराव्यास सांगितलेली आहे तर त्या सर्वांसाठी आपण विशेष प्रार्थना करूया आणि मी इथे हजर असलेल्या तुम्हा प्रत्येकासाठी तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की देव प्रेमळ आहे दयाळू आहे त्याच्या प्रेमाचा दयेचा अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा आणि तोच अनुभव आपल्याला आपल्या भावा बहिणींना देता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। थोडा वेळ शांत राहू आपल्या पापांची आपण आठवण करू आणि परमेश्वराजवळ आपल्या पापांची आपण क्षमा मागू। हे प्रभो तू आम्हाला कधीच क्षमा करणार नाही असं कधी आम्ही ऐकलं नाही। अशी तुझ्याविषयी कधी कधी चुकीची प्रतिमा आम्ही मनात बाळगल्याबद्दल हे प्रभो आम्हावर दया कर। आम्ही पापी असताना तेव्हा तू आम्हाला शिक्षा करणार आहे ही भीती मनात बाळगल्याबद्दल हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। तुझ्याविषयी मनात भीती ठेवून प्रीती करू शकलो नाही म्हणून हे प्रभो आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। आपण प्रार्थना करूया। आपल्या सर्वांच्या ज्या काही गरजा आहेत इच्छा आकांक्षा आहेत त्या योग्य वेळी पूर्णत्वात जाव्या
आणि आपल्या प्रत्येकाला, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं, बाळ येशूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, जेव्हा तू येशूला आमचा तारणारा होण्यासाठी पाठविले, तेव्हा तू आमच्यावर आपले प्रेम सर्वात दृश्य मार्गाने दर्शविले. देव कधीही कोणाचा न्याय करीत नाही, कोणाचा निषेध करीत नाही, असा तुझा चेहरा आमच्या समोर येशूने प्रकट केला. तू प्रेमळ देव आहेस हे स्पष्ट करणारे वचन ऐकण्यासाठी आमची अंतकरणे तू उघडी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. खाली बसूया. पहिलं वाचन. पहिले वाचन यशाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तरी आता तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझवर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तुला भाजवणार नाहीस. ज्वाला तुला पळवणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो. भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. जो कोणी माझे नाव घेऊन मला साथ घालेल व ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, त्याच्याबरोबर मी आहे. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. त्याची प्रीती सनातन आहे. त्याची प्रीती सनातन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. आपला प्रतिसाद. त्याची प्रीती सनातन आहे. देवादी देवाचे उपकार स्मरण करा. आपला प्रतिसाद. त्याची प्रीती सनातन आहे. प्रभूचे उपकार स्मरण करा. त्याची प्रीती सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो. आपला प्रतिसाद. त्याची प्रीती सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश निर्माण केले त्याचे. आपला प्रतिसाद. त्याची प्रीती सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारली त्याचे. आपला त्याची प्रीती सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे. त्याची प्रीती सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे. त्याची प्रीती सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे. त्याची प्रीती सनातन आहे. जो आम्हावर बिनशर्त प्रीती करतो त्याचे. त्याची प्रीती सनातन आहे. जो कधीही आमचा निषेध करीत नाही त्याचे. त्याची प्रीती सनातन आहे. जयघोष. आलेलुया, आलेलुया. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मग येशू म्हणाला, एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती 2 मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाहीत, तोच धाकट्या मुलाने आपले सर्व काही गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर
दुष्काळ आला आणि त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी आपल्याला खाव्याला मिळाव्या अशी त्याची इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे तुम्ही ठेवा. मग तो मुलगा उठला, आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले, त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घ्यावयास मी योग्य नाही. परंतु वडील आपल्या नोकरांना म्हणाले, त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला, त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला आणि पृष्ठ वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंद करू, कारण हा माझा मुलगा मेला होता पण आता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण आता तो सापडला आहे. व ते आनंद करू लागले. प्रभू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगासाठी दिला, अशासाठी की जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बराच वेळेला हे गाणं ऐकलं असेल, देवाची सत्प्रीती. खूप सुंदर गाणं आहे, परंतु त्याचा अनुभव आपण घेतला आहे का, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. देवाची सत्प्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. बोलायला खूप सोपं आहे, पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, तेव्हा देव आपल्याबरोबर आहे की नाही असा प्रश्न पडतो. बोलणं खूप सोपं असतं, पण कृतीमध्ये उतरवणं खूप जड असतं. आणि म्हणून आजचा जो विषय निवडलेला आहे फार महत्वाचा आहे. थोडंसं आपण इतिहास बघणार आहोत की जर आपण जुन्या करारात बघितलं तर जुन्या करारामध्ये देव खूप दूर आहे आणि म्हणून त्या देवाला काय म्हणायचे, काय नाव आहे, थोडं बोला, काय नाव दिलेलं आहे त्या देवाला, यावे. यावे म्हणजे खूप देव आपल्यापासून दूर आहे. त्याचं नाव सुद्धा आपण घेऊ शकत नाही, कारण तो खूप मोठा आहे, खूप दूर आहे. म्हणून ओल्ड टेस्टमेंट मध्ये जुन्या करारात त्या देवाचं नाव ते घ्यायचं नाही. मोशेने विचारलं, लोकांनी विचारलं, तू मला फारोकडे पाठवत आहे इजिप्तमध्ये, तर त्यांनी मला विचारलं, तुला कोणी पाठवलं, काय बोलले देव, मी आहे तो आहे. नाव घेत नव्हते. दुसरी काय प्रतिमा आहे की देव रागीट आहे, देव सूड घेणारा आहे, देव शिक्षा करतो. परंतु नवीन करारामध्ये ती पूर्ण प्रतिमा येशू ख्रिस्ताद्वारे पूर्णपणे बदलली. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो दाखला देतो आहे, ऍक्च्युली आपण त्याला उधळ्या पुत्राचा दाखला म्हणतो, पण खरं नाव काय द्यायला पाहिजे बघूया, तुमच्याकडूनच येऊ द्या. काय नाव द्यायला पाहिजे, बापाचं बिनशर्त प्रेम. त्या दाखल्याला काय नाव द्यायला पाहिजे, बापाचं बिनशर्त प्रेम. की तो मुलगा आपल्या बापाला सांगतो माझा वाटा दे,
आणि बऱ्याच ठिकाणी असं होत आहे. आणि तो आपला सर्व वाटा घेऊन तिथं मित्रांबरोबर सर्व पैसे संपवतो, उधळतो, आणि मग त्याला रिअलाइज होतं की माझ्या बापाच्या घरी कितीतरी नोकर चाकर आहेत, इथं दुष्काळ आहे, इथं मला खायला प्यायला काय नाही, डुक्कर चाराव्यास दिलेले आहेत, त्या डुकरांना ज्या शेंगा देतात त्या सुद्धा मला मिळत नाहीत. म्हणून मी जाईन आणि बापाची क्षमा मागीन. आणि तो मुलगा येतोय. बाप रागावलेला आहे का? बाप त्याला शिक्षा करतो का? नाही. काय लिहिलेलं आहे की त्याचा बाप दुरून त्याला पाहतो आणि जाऊन त्याला मिठी मारतो. जसं पहिल्या वाचनात आपण ऐकलं, एशिया संदेष्ट सांगत आहे की तू माझा आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला कितीही संकट आली, तुझ्या जीवनात दुःख येतील, पण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा प्रेमळ पिता आहे. तो पिता पुत्राने सर्व काही उधळलेलं आहे, पैसे संपवलेले आहेत, तरी सुद्धा तो पिता आपल्या मुलाला शिक्षा करत नाही. त्याला असं सांगत नाही की तू इथून चालून निघून जा. तो त्याचा स्वीकार करतो. आणि एवढंच नाही तर तो आपल्या नोकरांना काय सांगतो, ह्याच्यासाठी नवीन जगा आणा, ह्याच्या हातामध्ये बोटामध्ये अंगठी घाला. म्हणजे काय की तो त्याचा मुलगा आहे. अंगठी हे प्रेमाचं चिन्ह आहे. लग्नाच्या दिवशी देतात ना नवरा बायको एकमेकाला, काय देतात? अंगठी देतात. का? कारण ती अंगठी प्रेमाचं चिन्ह आहे. मॅरेज इज अ सॅक्रामेंट ऑफ लव्ह. प्रेमाचा संस्कार आहे. आणि म्हणून तो बाप काय सांगतो, ह्याच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी घाला. मग आपलं काय? देव प्रेमळ आहे, आपण देवाची मुलं आहोत, तर आपण ते प्रेम कृतीमध्ये व्यक्त केलेलं आहे का? देव आपल्या पापाची क्षमा करतो, आपण आपल्या भावा बहिणीला क्षमा करायला तयार आहोत का? आपण आपल्या आई वडिलांची सेवा प्रेमाने करतोय का? तो प्रश्न आहे. आणि म्हणून हा जो विषय आपण निवडलेला आहे खूप महत्वाचा आहे. असं म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच्या आमच्या सर्वांचं सेम असतं. म्हणजे काय? प्रत्येकाला वाटतं की मला दुसऱ्यांनी समजून घ्यावं, मी आजारी असलो तर कोणीतरी मला डॉक्टरकडे न्यावं, माझी सेवा करावी, माझं चुकलं तर मला माफ करावं. मग जसं मला वाटतं तसं दुसऱ्याला देखील वाटतं. मग मी माझ्या भावा बहिणींना क्षमा करायला तयार आहे का? सेवा करायला तयार आहे का? मदत करायला तयार आहे का? त्याला म्हणतात बिनशर्त प्रेम. कारण आजची भाषा काय आहे, मी हे करीन पण मला काय मिळेल, मला काय तू देशील, मी कशाला करू? म्हातारे आई वडील असतात ज्यांनी आपल्या मुलांना घडवलं, मुलांचं संगोपन केलं, आणि जेव्हा ते म्हातारे होतात, आजारी पडतात, आणि समजा 3 किंवा 4 मुलं असतील, 2 असतील, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागते. आणि आई वडिलांना प्रश्न पडतो की मला डॉक्टरकडे जायला औषधासाठी 100 किंवा 200 रुपये पाहिजेत, तर कोणत्या मुलाकडे मागू म्हणजे तो देईल? कारण प्रत्येकाचं कारण तेच असतं, त्याच्याकडे जा. दुसरा सांगतो तिसऱ्याकडे जा. अरे स्वतःच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी सर्व केलं, त्या आई वडिलांना औषध आणण्यासाठी तुमच्याकडे 100 रुपये नाहीत का? तुम्ही पिकनिकसाठी जाता, बाहेर गावी जाता, आपल्या कुटुंबाबरोबर 50,000 1,00,000 खर्च करता, परंतु स्वतःच्या जन्मदात्यासाठी तुमच्याकडे ते 200 रुपये नसतात. मग ते देवाचं बिनशर्त प्रेम गेलं कुठे? आणि आपण कारण देत बसतो, आम्ही 3 आहोत ना, मग मीच एकटा कशाला करू, सर्वांनी करायचं. हो सर्वांनी करायचं, पण तू सुरुवात तरी कर. आणि म्हणून सर्वात महत्वाचा आजचा प्रश्न आहे की देव प्रेमळ आहे, देव दयाळू आहे, देव क्षमा करणारा आहे. मग त्या देवाने माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर दया केली, मला क्षमा केलेली आहे.
मी माझ्या भावा बहिणीला क्षमा करून देवाच्या प्रेमाचा अनुभव दिला आहे का? तर मी तुम्हाला आता एक खरी गोष्ट सांगणार की जिथं त्या युवकाला देवाच्या प्रेमाचा अनुभव आला आणि आजपर्यंत तो युवक ते देवाचं प्रेम इतरांना देत आहे. आणि हा युवक मला भेटलेला वेलोली इथं आसनगावला मुक्त जीवन केंद्र हॉस्पिटल आहे तिथं. तर या युवकाची काय कहाणी आहे प्रत्येकाने नीट ऐका थोडंसं. की हा युवक त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सायन्स त्याने केलेलं. सायन्स केल्यानंतर तो नोकरीला लागला आणि त्याची खूप चांगली कंपनी होती, खूप चांगला पगार मिळायचा. पण त्याची लहान भावंड होती. तर तो जो काही त्याला पगार मिळायचा त्यातला काही खर्च आपल्या भावंडासाठी करायचा, काही खर्च आई वडिलांसाठी करायचा, कुटुंबासाठी केलं. आणि अजूनही त्याला चांगला पगार असल्यामुळे तो आपल्या मित्रांना देखील मदत करायचा. आणि असं व्यवस्थित चालू होतं. तो जेव्हा 26 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या पायामध्ये दुखायला लागलं आणि बॉडी एक ही हॅड, संपूर्ण शरीरामध्ये त्याला दुखा होता. आणि म्हणून तो डॉक्टरकडे गेला आणि त्यावेळेला निदान झालं की तुला लेप्रसी झालेली आहे, कुष्ठरोग झालेला आहे, प्राथमिक स्टेजमध्ये आहे, बरा होऊ शकतो तू. पण आपल्या प्रत्येकाला माहिती आहे जेव्हा एखाद्या रोगाचं निदान होतं आपण अर्धमेल होतो, हाफ डेड. आपल्या सर्वांचं तसंच आहे. एखाद्याला कॅन्सर झालेला आहे, एखाद्याला असं, आपण आतमधून पोकळ बनतो. आणि ह्या तरुणाला वाटलं की आतापर्यंत मी माझ्या कुटुंबासाठी एवढं केलंय, माझ्या भावा बहिणीसाठी मी केलेलं आहे, माझ्या आईवडिलांसाठी केलेलं आहे, माझ्या मित्रांना मी मदत केलेली आहे, तर ते माझा नक्कीच स्वीकार करतील. आणि मग तो घरी येतो आणि आपल्या कुटुंबाला सांगतो की डॉक्टरने सांगितलेलं आहे की मला कुष्ठरोग झालेला आहे, परंतु बरा होऊ शकतो, तर तुम्ही माझा स्वीकार करणार का? त्याच्या भावा बहिणीने पहिलं वाक्य, तू या घरातून बाहेर जा, नाहीतर आम्हाला कुष्ठरोग होईल. आपल्याला असं कोणी जर सांगितलं तर आपली काय परिस्थिती होईल लक्षात ठेवा. आणि त्याला वाटलं निदान आई वडील तरी बोलतील की काय बोलताय तुम्ही. ते बोलले, हो आमचं तुझ्यावर प्रेम आहे, आम्हाला खूप तुझ्याविषयी कळवळ आहे, परंतु कुटुंबासाठी तुला या घराच्या बाहेर जावं लागेल. आणि शेवटी त्याचा नाईलाज झाला. त्याला वाटलं मी अनेक मित्रांना मदत केलेली आहे, ते मला मदत करतील. त्याने मित्रांना सांगितलं की थोडे दिवस मी बरा होईन, कारण प्राथमिक स्टेजमध्ये. त्या मित्रांनी त्याला सांगितलं, तुझे भाऊ बहीण, तुझं कुटुंब तुला ठेवायला तयार नाही, तू कोणत्या शब्दाने आम्हाला विचारतोय. आणि त्याला त्यांनी बाहेर काढून दिलं. मग त्या तरुणाचा नाईलाज झाला. तो आसनगावला बस डेपो, हे सर्व खरं आहे हं, बस डेपोमध्ये भिक्षा मागायचा. आणि आसनगावला जे हॉस्पिटल आहे मुक्त जीवन केंद्र, तिथली एक सिस्टर बस पकडण्यासाठी त्या बस डेपोवर गेल्या आणि दुसऱ्या सिस्टर तिला सोडण्यासाठी गेल्या. आणि जेव्हा ते तिथं पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक तरुण मुलगा भिक्षा मागतोय, रमेश त्याचं नाव. तर त्या सिस्टरने त्याला विचारलं, अरे एवढा तरुण तू भिक्षा का मागतोय, काम कर ना. आणि मग त्याने रडत रडत सिस्टरना सांगितलं की सिस्टर, मला कुष्ठरोग झालेला आहे आणि माझे कुटुंब, माझे मित्र माझा स्वीकार करत नाही. सिस्टरांनी त्याला त्यांच्या व्हॅनमध्ये घेतलं आणि त्याला सांगितलं आमच्याकडे राहा. आणि तिथं कुष्ठरोगाचं निदान होतं. मी 8 दिवस तिथं राहिलेलो आहे 1999 मध्ये आणि प्रत्येक वर्षी व्हिजिट देतो. तर त्याचं नशीब चांगलं होतं की तिथं कुष्ठरोग्यांसाठी हॉस्पिटल आहे आणि अनेक डॉक्टर तिथं येतात. आपल्यापैकी काहींनी तिथं व्हिजिट दिली असेल कदाचित. तर त्याचं नशीब असं होतं की डॉक्टरने सांगितलं प्राथमिक स्टेजमध्ये आहे, तुला फक्त 3 इंजेक्शन घ्याव्या लागतील आणि 6 महिन्यात तू बरा होणार. आणि तसंच झालं. 6 महिन्यात तो पूर्णपणे बरा झाला. आणि मग सिस्टरने सांगितलं तू आता घरी जाऊ शकतो. आणि त्याने सिस्टरना सांगितलं, आणि हे त्याचे शब्द होते, मी तुम्हाला नंतर सांगतो,
त्याने सिस्टरांना सांगितलं, सिस्टर, येशूने मला वाचवलेलं आहे. तुमच्याद्वारे मला देवाच्या प्रेमाचा अनुभव आलाय. हेच प्रेम आता इथं जे इनमेट आहेत, 400 लोक तिथं राहतात, त्यांना मी प्रेम देणार आहे. देवाच्या प्रेमाचा अनुभव मी तुमच्याद्वारे घेतला. तेच प्रेम आता मला ह्या 400 लोकांना द्यायचं आहे. म्हणून मला घरी जायचं नाही, मी इथेच राहणार आणि या सर्वांची सेवा करणार, देवाच्या प्रेमाचा अनुभव देणार. आणि ती व्यक्ती तिथं आहे. तर जेव्हा मी 5-8 दिवस तिथं गेलेलो, फादर मालकम माझ्याबरोबर होते, तर आम्ही काय करायचो, कुष्ठरोग निर्मूलन होतं हे अवेअरनेस आम्ही करत होतो. तर आम्ही बस डेपोमध्ये जायचे, रेल्वे स्टेशनवर जायचे आणि नुक्कड नाट्य करायचे आणि लोकांना सांगायचे की कुष्ठरोग आता काय महाभयंकर रोग नाही, बरा होतो. आणि त्यावेळेला तो आमच्याबरोबर यायचा. आणि ज्या वेळेला आम्ही तिथं बस डेपोवर होतो तेव्हा तो मला म्हणाला, त्यावेळेला ब्रदर होतो मी, ब्रदर माझी कहाणी मी तुम्हाला सांगेन संध्याकाळी. संध्याकाळी आम्ही रोजरी करायचो आणि मग गायचो. ते गायन संपल्यानंतर तो आला आणि त्याने मला असं सांगितलं, ऐका नीट ब्रदर, मी मेलो होतो, परंतु येशूने मला या सिस्टरांद्वारे जिवंत केलं. मी हरवलो होतो, परंतु या सिस्टरांद्वारे देवाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून मी निर्णय घेतलाय, मी कायमचं इथं राहून लोकांची सेवा करणार. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या युवकाला देवाच्या प्रेमाचा, देवाच्या दयेचा अनुभव आला आणि तीच दया, तेच प्रेम तो इतरांना आता देत आहे. माझं काय? मी आतापर्यंत देवाचं प्रेम अनुभवलं आहे का? देवाच्या दयेचा अनुभव घेतला आहे का? आणि तो किती जणांना देत आहे? बाकीच्यांचं जाऊ द्या, निदान आपल्या कुटुंबामध्ये तरी निदान ते प्रेम आपल्या आई वडिलांना द्या, भावा बहिणींना द्या. बिनसलं असेल मान्य आहे, आजकाल सगळीकडे होत आहे. बाय हुक और क्रूक मला ही जमीन हवी आहे, बाय हुक और क्रूक मला ही संपत्ती हवी आहे, आई वडिलांचं सोनं नाणं मला मिळालं पाहिजे, आणि म्हणून हेवेदावे चालू आहे. परंतु कुठेतरी आपण माणूस आहोत, माणसाला प्रेमाची गरज आहे, दयेची गरज आहे, क्षमेची गरज आहे. आणि म्हणून आपण आपल्या भावा बहिणीला क्षमा करून देवाचं प्रेम त्यांना देऊया. कारण बऱ्याच ठिकाणी मी जातो, बरीच लोक देवळात येतात, प्रार्थना करतात, रोजरी करतात, मिसाला जातात, परंतु आम्ही हाव तसे हाव. आमच्या नंदाखालचे फादर फ्रान्सिस कोरिया त्यांचं ते वाक्य आहे, ॲज इट वॉज इन द बिगिनिंग नाव फॉर एव्हर सेम. पिता पुत्र नंतर आपण बोलतो ना, काय शब्द असतात, आता आणि सदा सर्वदा मी आहे तसाच. मी माझ्या भावा बहिणीला काही क्षमा करणार नाही. बऱ्याच वेळेला आम्ही सांगतो, काय झालं असेल माफ कर फादर, मी रोज मिसाला जाईन, रोज 2 रोजरी करेन, पण मला माझ्या बहिणीचा चेहरा बघायचा नाही, मी माझ्या भावाला माफ करणार नाही, मी माझ्या आईवडिलांना बघणार नाही. अरे तो बाळ येशू, त्याला क्रुसावरती खिळलं शास्त्री पुरुषींनी, क्रुसावरती मारलं, आणि तरी तो प्रार्थना करत म्हणतो, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. ह्यापेक्षा जास्त आपल्या जीवनात काय घडणार आहे? कदाचित प्रॉपर्टी गेली असेल, कदाचित काय बोललं असेल, एक शब्द आपण तो हृदयात घेतो आणि 6 फूट खोल खड्ड्यात जाईपर्यंत इथं ठेवून आपण प्रेम करत नाही, माणुसकीने वागत नाही. आणि म्हणून आज आपण त्या बाळ येशूला सांगूया की तू क्रुसावरून क्षमा केलीस, तू देवाच्या प्रेमाचा अनुभव आम्हाला दिलेला आहे, आम्हाला देखील इतरांना देवाच्या प्रेमाचा, दयेचा अनुभव देण्यासाठी कृपा दे. आमेन. आपण उभे राहूया. विश्वासू लोकांची प्रार्थना. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वांनी एकत्र.
भीतीमुळे नव्हे तर प्रेमभावनेने आम्हाला परमेश्वराजवळ जाता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आम्ही अंतःकरणे पूर्णपणे रिकामे करून त्यात परमेश्वराचे प्रेम ओतप्रोत भरून ठेवता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आम्ही कितीही तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील तू आम्हाला प्रेमासाठीच प्रेमाने परत बोलवतो याची आम्हाला जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. ज्याप्रमाणे तू आम्हाला मोकळ्या मनाने स्वीकारतो तसेच तुझ्याविषयी कृतज्ञता प्रकट करीत इतरांना मोकळेपणाने आम्हाला स्वीकारता यावे म्हणून हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. विशेष करून आपण आपल्या मुलाबाळांसाठी, तरुण तरुणींसाठी प्रार्थना करूया. आपल्या मुलाबाळांना बाळ येशूची कृपा मिळावी. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करू की पवित्र आत्म्याची वरदान आपल्याला मिळावी. ह्या नवीन वर्षामध्ये चांगलं आरोग्य आपल्याला मिळावं. ज्या काही आपल्या गरजा आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, स्वप्न आहेत, त्या योग्य वेळी योग्य प्रकारे पूर्णत्वात जाव्या म्हणून प्रार्थना करू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. बाळ येशूच्या नोवेनाची प्रार्थना. हे येशू, तू म्हटले आहेस, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोठवा म्हणजे उघडेल. यास्तव तुझे अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी ठोठावतो, शोधतो आणि मागतो की माझी मागणी विनंती मान्य केली जावी. आपल्या विनंत्या प्रभूच्या चरणाशी ठेवूया. पोप लिओ यांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया की जगामध्ये शांतीचं, प्रेमाचं, ऐक्याचं वातावरण निर्माण व्हावं. आपण विशेष करून जी लोक आजारी आहेत, दुःखात, संकटात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. प्रभूचा स्पर्श त्यांना व्हावा आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं. जे बाळाची देणगी मागत आहेत त्यांना बाळाची देणगी मिळावी. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळावी. आपल्या प्रेमळ व्यक्ती ज्या बाहेर गावी आहेत ते तिथं सुरक्षित असावेत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करू. जे प्रवास करीत आहेत त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे येशू, तू म्हटले आहेस, जे काही तुम्ही माझ्या पित्याजवळ माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल. यास्तव तुझी अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत मी अत्यंत नम्रपणे आणि तातडीने तुझ्या पित्याकडे तुझ्या नावाने प्रार्थना करतो की माझी प्रार्थना मान्य केली जावी. आपल्या विनंत्या मांडूया. विशेष करून आपली 10वी आणि 12वीची मुलं मुली आता बोर्ड एक्झाम देणार आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यावरती प्रभूचा भरपूर आशीर्वाद असावा. त्यांनी आपल्या अभ्यासाची, जीवनाची जबाबदारी घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. हे येशू, तू म्हटले आहेस, स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होतील परंतु माझा शब्द खोटा ठरणार नाही. यास्तव तुझे अतिपवित्र माता मरिया हिच्या मार्फत केलेल्या विनंत्या आणि प्रार्थना मान्य केल्या जातील याचा मला पूर्ण भरवसा वाटतो. विनंत्या मांडूया. विशेष करून आपण न्यायाचं राज्य यावं. मुली आणि स्त्रिया त्यांचा मान सन्मान व्हावा. जे म्हातारे आई वडील असतील, मुलांनी त्यांची काळजी घ्यावी. ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रार्थना कराव्यास सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. आणि मी आता आरोग्यदानाची प्रार्थना करीत आहे. तुमच्या ज्या विनंत्या असतील त्या प्रभूसमोर मांडा, हात जोडा आणि विश्वास ठेवा की बाळ येशू आपल्या प्रत्येकाला हे आरोग्यदान आणि आपल्या प्रार्थना ऐकणार आहे.
Lay your hands gently upon us. Let their touch render your peace. Let them bring your forgiveness and healing. Lay your hands gently, lay your hands. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुला काहीच अशक्य नाही. तू वाकड्या रेषेवर सरळ लिहू शकतो, हा आमचा विश्वास आहे. आम्हा प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे. जे कोणी आजारी असतील त्यांचा आजार तू दूर कर. त्यांना मुक्तीचा स्पर्श दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया बसूया. अर्पण गीत. प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. हे आमच्या अगाध प्रीतीच्या देवा, तुझ्याकडे येण्याचा मार्ग दाखविण्यासाठी तू तुझ्या पुत्राला आमच्यामध्ये पाठवलेस व त्याच्यामध्ये तू आपल्या प्रेमाचे चिन्ह प्रकट केलेस. ज्यावेळी ही भाकर आणि द्राक्षरस ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात रूपांतरित होते, त्याच वेळी आम्ही आमचे भय देखील तुला समर्पित करतो, कारण आमची खात्री आहे की तू त्या भयाचे प्रीतीत रूपांतर करणार आहेस. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही नेहमी आणि सर्वत्र तुझे आभार मानावेत, हे योग्य आणि तारणदायक आहे. तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त, जो तुझा शब्द ज्याद्वारे तू सर्व सृष्टीची निर्मिती केली, आमचा तारणारा मुक्तिदाता म्हणून पवित्र आत्म्याद्वारे त्याने कुमारीच्या उदरी जन्म देऊन देह धारण केला. तुझी इच्छा पूर्ण करून त्याने तुझी पवित्र प्रजा मिळवून दिली. संपूर्ण जगाला मिठीत घेण्यासाठी आपले बाहुपास त्याने पसरले. त्याने तू खरोखर प्रेमळ आहेस ह्याची ओळख आम्हा प्रत्येकाला दिली, आणि म्हणून सर्व संत, सर्व दूत ह्यांच्याबरोबर एका सुरात आम्ही तुझे निरंतर गुणगान गात म्हणतो.
शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्ग धरा. जय 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 गाय प्रभुचा, यशोगीत गाणवांतरा. पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा, परम ईशाच्या पावन नामी, एक धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा, यशोगीत गाणवांतरा. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला, तो स्वइच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचं रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर, तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप लिओ, बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा तू पूर्णाविष्कार घडव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिंद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबातील, नातेवाईकातील जी मंडळी देवाघरी गेलेली आहे, त्या सर्वांची आपण आठवण करूया. त्या सर्वांच्या पापांची क्षमा करून परमेश्वराने त्यांना स्वर्गीय राज्याचं सुख द्यावं म्हणून त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करू. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात तू स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केलेले आहे, त्यांच्याबरोबर
आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे, तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ भीत्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. सर्वांनी एकत्र आपण एकाच देवाची प्रेमळ लेकरं आहोत आणि म्हणून प्रभूने शिकविलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. दिव्य आशेची आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितानच म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. स्मितहास्य करून एकमेकांना प्रभूची शांती देऊया. प्रभूची शांती तुमच्यास असो. प्रभूची शांती तुमच्यास असो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. हे प्रभू जगाची येशू ख्रिस्त, पापे दूर मी करणाऱ्या आपापासून परमेश्वराच्या तुझ्या शरीराच्या कोकरा, रक्ताचं तू सेवन आम्हावर करीत दया आहे. कर. त्यामुळे शिक्षेस जगाची पात्र पापे ठरू दूर नकोस. करणाऱ्या मानसिक परमेश्वराच्या पाप. कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावी जीवनात आपल्या सर्वांचे संरक्षण बनव. आमेन. खाली बसूया. सर्व भाविकांचं स्वागत आहे. जे कॅथलिक बॅप्टाइज्ड आहेत त्यांनी कम्युनियनसाठी पुढे यावं. बाकीच्यांनी प्रार्थनामध्ये आणि गीतामध्ये सहभाग घ्यायचा आहे.
माझ्या देवा तुझी स्तुती गाऊनी या. येशूवाला मम हृदयी वंदे तुझं प्रेमे माझ्या देवा तुझी स्तुती गाऊनी या. हे परमात्म्या तव स्तुती करीतो दूता संगे जन्मभर तुझे गातो गाणी. येशूवाला मम हृदयी वंदे तुझं प्रेमे माझ्या देवा तुझी स्तुती गाऊनी या. परमेश्वरा तू आमुचा आसरा निर्बळ पाप्या सांभाळ पातकापासोनी. येशूवाला मम हृदयी वंदे तुझं प्रेमी माझ्या देवा तुझी स्तुती गाऊनी या. च्या सीमा नसे प्रेमाला अंगीकारण्या येई. पापांच्या अंतरी येशूवाला मम हृदयी वंदे तुझं प्रेमी माझ्या देवा तुझी स्तुती गाऊनी या. डोळे मिटूया. प्रभू येशू आपल्या हृदयात आलेला आहे. त्याने आपल्याला देवाचं प्रेम, देवाची दया दाखवलेली आहे. त्याची कृपा मागूया. तो आपल्या प्रत्येकाला सांगत आहे, अहो दुःखी कष्टी भाराकांत जन हो, तुम्ही मजकडे या. तुमच्या प्रार्थना आहेत, अडचणी आहेत, तुमची दुःख आहेत, मी तुम्हाला विसावा देईन. आपण मोठ्या विश्वासाने बाळ येशूकडे आलेलो आहोत. थोडा वेळ त्याच्याबरोबर बोलूया. हे बाळ येशू, आतापर्यंत असंख्य कृपादानाचा वर्षाव तू आमच्यावर, आमच्या कुटुंबावर केलेला आहे. त्याबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझा गौरव करतो. ह्या पुढे देखील तुझी कृपा, तुझा आशीर्वाद आमच्यावर, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर ठेव. आमच्या सर्व गरजा तू जाणतोस. आमच्या काळजातील सर्व व्यथा वेदना तुला ठाऊक आहेत. आम्हाला संकटातून, आमच्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी तुझी कृपा दे. उभे राहूया. आपण शेवटची प्रार्थना आहे ती गायनात घेणार आहोत. तुम्ही माझ्या मागे ते गायन गायचं आहे. क्वायरला जमलं तर तुम्ही वाजू पण शकता. प्रेम का सागर तू, देव
प्रेमाचा सागर आहे आणि जेव्हा जेव्हा आपण देवाकडे येतो तेव्हा आपल्याला शांती मिळते असं या गायनात लिहिलेलं आहे. आणि तीच आपली प्रार्थना आहे की तू प्रेमाचा सागर आहेस, आम्ही तुझ्याकडे यावं आणि शांतीचा अनुभव घ्यावा, म्हणून आम्हाला आशीर्वादित कर. तर तुम्ही ते गाण्याचे बोल मी बोलल्यानंतर माझ्या मागे रिपीट करायचं आहे आणि तुम्ही ते बाळ येशूला सांगा. फक्त शब्द म्हणून नका गाऊ, बाळ येशूला सांगा की तू प्रेमाचा सागर आहेस, तुझ्याकडे आलो की मला शांती मिळते, म्हणून मला आशीर्वादित कर. प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू. तीनदा गायचं आहे. प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू. बाळेशूला सांगा. प्रेम का सागर तू. ऐका. पास मैं आता शांति से भरता, पास में आता शांति से भरता, पास मैं आता शांति से भरता, पास में आता शांति से भरता, मिलता मुझे जीवन, मिलता मुझे जीवन, मिलता मुझे जीवन. प्रेम का सागर, प्रेम का सागर तू. बाळेशूला सांगा. प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू. जब जब गाता तेरी महिमा, 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 मिलता मुझे जीवन, मिलता मुझे जीवन, मिलता मुझे जीवन. प्रेम का सागर, प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू. परत एकदा. प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू, प्रेम का सागर तू. हे प्रभू परमेश्वरा, तू प्रेमाचा सागर आहेस, दयेगतचा उगम आहेस. सर्वदा आम्ही तुझ्याकडे यावे आणि शांतीचा अनुभव घ्यावा, म्हणून आम्हा प्रत्येकाला आणि आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कृपा आशीर्वादाने भरून टाक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर येवो. जा, ख्रिस्ताच्या प्रेमाने प्रेम करण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. While the recessional hymn is going on, I request all the pilgrims to please go on to the left side of the exit doors, because there's a mass after this, the noon mass, 12 o'clock English mass. देवाची संप्रीती किती महानीय, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानीय, सर्वात महानीय. देवाची सत्प्रीती
सर्वात महानीय आगम्य आनंदी हृदय हे भरले विनवी देवाला बघूनी मन रमले गगनी तारे सर्व समुद्र सर्वात महानीय सर्वात महानीय देवाची सन्निधी किती महानीय गगनी तारे सर्व समुद्र सर्वात महानीय सर्वात महानीय